खूप दिवसापासून आहे ना, मी या चॅनलवरती व्हिडिओज टाकत नाही. बिलकुल पण म्हणजे नाही का टाकतच नाही. माहीत नाही काय झालं आहे, बट मी टाकत नाही व्हिडिओज. बट त्याच्यामागं मी आज माझी नाईट शिफ्ट आहे आणि आज नाईट शिफ्टला झोपताना माझ्या डोक्यात एक असाच विचार आला, की मी का व्हिडिओ टाकत नाही? आज माझा बड्डे आहे. 30 मार्च माझा बड्डे असतो. तर मी आज झोपताना विचार केला, दिवसभर काम केले आणि संध्याकाळी झोपतो आहे. संध्याकाळी म्हणजे 5-5:30 नंतर म्हटलं थोडा आराम करावा. जो स्पायनल कॉर्ड आहे त्याला जरा थोडासा आराम द्यावा. तर मी विचार केला की थोडंसं शांत ठिकाणी येऊन झोपायचा प्रयत्न केला. तर माझ्या डोक्यात विचार आला की मला व्हिडिओज बनवणं खूप आवडतं आणि मी ह्या चॅनलवरती खूप साऱ्या गोष्टी फॅक्ट टाकतो, म्हणजे नाही का जे मला प्रश्न पडतात ते मी टाकतो. तर तुम्ही बघतायच, पण सीन असा आहे की मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवत नाही आहे. तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तर मला एक गोष्ट आठवली आणि त्या गोष्टीमधला जो व्यक्ती आहे ना, त्याच्याशी थोडासा मी रिलेट केलो. म्हणजे नाही का मी रिलेट झालो त्या गोष्टी. तर हे काय होतं, तुम्ही ऐकली पण असेल ती गोष्ट, परत एकदा ऐका मी काय सांगतो आहे. तर एक वॉचमॅन असतो, गेटवरती थांबलेला असतो आणि तो त्याचं काम करत असतो व्यवस्थित. तो आतमध्ये एक मालक असतो, तो येतो जातो बघतो, अरे मस्त काम करतो आहे. पण त्याला जेव्हा वाटतं मस्त एकदम चकाचक चाललेलं असतं, त्याचं मस्त चाललेलं असतं. पण सीन काय होतो, खूप जास्त थंडीमध्ये वगैरे सुद्धा तो त्याचं काम करत असतो व्यवस्थित. आणि त्याच्या अंगावरती एक शर्ट असतो आणि एक छोटासा म्हणजे फाटका तुटका एक स्वेटर असतो. त्याच्यावरती त्याचं काम चाललेलं असतं. आणि ते खूप खूप ती थंडी जास्त आहे ना, थंडी जी आहे ती खूप जास्त असते. सीन काय आहे, दुसऱ्या दिवशी मालक येतो, बोलतो यार तू खूप चांगलं काम करतो आहे, मस्त आहे, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तू खूप जास्त भारी चाललं आहे तुझं, मस्त काम करतो आहेस. तर मालक बोलतो की उद्याच्याला मी तुला स्वेटर आणून देईन म्हणतो. आणि तो व्यक्ती आहे जो वॉचमॅन आहे, त्या स्वेटरची वाट बघत बसतो. दुसऱ्या दिवशी मालक तो विसरून जातो, यार मी त्याला स्वेटर आणून देतो बोललो होतो, आणि तो स्वेटर आणून देत नाही. तो जातो, तो 2-3 दिवस काही येतच नाही. तर म्हणजे तो जातो आणि त्याच्याकडे लक्ष नाही देत. की दुसऱ्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये काय होतं, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मालक येतो त्या टायमिंगला तो व्यक्ती जो आहे वॉचमॅन, तो एकदम घारटलेल्या परिस्थितीमध्ये असतो, खूप जास्त घारटलेला असतो. आणि ना त्यांनी होप ठेवलेले असतात. तर तुम्ही विचार करता की आदल्या दिवशी किंवा आधी काम करत होता तेव्हा तो घारटत नव्हता, पण दुसऱ्या दिवशी तो कसं काय घारटला? तर त्या वॉचमॅननी काय केलं होतं, होप ठेवले होते मालकाकडनं की मालक आता मला नवीन स्वेटर आणून देईन. आणि त्या जुन्या स्वेटरमध्ये त्याचं काम चालू असतानासुद्धा तो त्या नव्या स्वेटरची वाट बघत होता. आणि त्यानंतर त्याला त्याचं जे आधीच्या स्वेटरमध्ये असतानाचं जे गार होतं ते त्याला नकोसं वाटायला लागलं. नवीन स्वेटरमधलं जी गरमी आहे ती त्याला हवीशी वाटायला लागली. म्हणून त्यांनी त्या मालकाकडनं येणाऱ्या स्वेटरकडं जास्त होप ठेवले, जास्त लक्ष दिलं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तो वॉचमॅन मी ठरलो आहे आणि तो मालक आहे तो इनडायरेक्टली माझी वाईफ म्हणू शकतो आपण, किंवा तिच्यासोबत मी व्हिडिओज बनवायचा असा विचार केला होता की ठीक आहे, काय हरकत नाही, बनवूयात. तिने मला होप दिले होते की हां ठीक आहे बनवूयात, बट एखाद्याची इच्छा नसेल तर आपण त्याला फोर्स नाही करू शकत. सो मी असा विचार केला की जर माझ्यासोबत कुणी नसेल तर मी स्वतः बनवणार, मी स्वतः टाकणार, मी स्वतः करणार. पण मी हे विसरून गेलो, जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो ना की हां आहे मी तुझ्यासोबत, पण तो ॲक्च्युअलमध्ये ॲक्शन घेत नाही आणि ॲक्शन करत नाही, त्या तुमच्या फ्लोमध्ये येत नाही. तो काय येईल, तो त्याचं पण आहे भरपूर काय, तो कशाला तुमच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर करेन, ही गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ लागला. आणि आजपासून मी सांगतो, 30 मार्च आहे आजपासून मी डेली व्हिडिओ टाकणार. मी कुणाकडनं कुठलेच होप नाही ठेवणार, बिलकुल पण होप नाही ठेवणार. मी व्हिडिओ टाकत राहणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला आणि स्वतःला.